आज मम्मीचा बर्थडे सेलिब्रेशन थाटामाटात केलं. तुमच्या भावांना स्वतः छोटस एक गिफ्ट दिलं. ते गिफ्ट मम्मीसाठी खूपच मौल्यवान होतं. काय विषय पब्लिक, मी तुमचा लाडका परभणी आणि तुमचं स्वागत आहे आपला नवीन एका व्लॉग मध्ये. आज होता मम्मीचा बर्थडे, तर आम्ही निघालो होतो बाहेर, म्हणजे का दर्शन करायला देवगडला आल्यावरती गाडी पार्किंगला लावली. मग नंतर मम्मीने पेढे ते घेतले. मम्मीला पप्पाला काढायचा होता व्हिडिओ, मी जा म्हणलं पुढे मी काढतो. मग नंतर मध्ये आल्यावरती दर्शनानं ते घेतलं. आणि हा, तुम्ही देवगड मध्ये आले आणि या ठिकाणी नाही गेले म्हणजे होणारच, म्हणजे की या देवगडच्या गुफामध्ये. लहानपणी आम्ही याला गुफाच म्हणायचो, कारण की हे मंदिर खालून आहे. मग नंतर दर्शन केलं. मला म्हणलं आपलं तेवढं स्वप्न ते लवकरच पूर्ण कर. थोड्या वेळातच आरती चालू झाली होती, आरतीने ते केली आणि हे आपले बर्थडे केलं बघा ना. आता आम्ही निघालो होतो डायरेक्ट बर्थडे सेलिब्रेशन करायला. रस्त्यामध्ये थांबून केक ते घेतलं आणि हे सगळं घेतलं. आम्ही आलो होतो डायरेक्ट आमच्या आवडत्या हॉटेल, म्हणजे आपल्या दत्त दिगंबर हॉटेल. आणि आपली मम्मीची खुशी कधी काय कमी होणार नाही. आम्ही आलो होतो हॉल मध्ये बर्थडे सेलिब्रेशन करायला. आणि काय क्रॅकर काय लागत नव्हतं. पहिल्यांदा माझीच लावली नाही लागली, दुसऱ्यांदा लावली, मग काय लागली. मग नंतर केक ते कापला. मग नंतर मी स्वतः मम्मीला गिफ्ट दिलं. मम्मी पप्पा आमच्यासाठी एवढं कष्ट करतात, मी माझ्या कष्टाचं काही थोडस घेऊ नाही शकत. छोटा असो किंवा मोठा असो, पण त्याची किंमत मम्मीसाठी खूप आहे. मग नंतर आम्ही आलो होतो जेवण करायला. सुरुवातीला कोणतं मेन्यू घेतलं मला याचं नाव तर माहित नाही, पण मला ह्या मेन्यूचं नाव माहितीये, हरभरा. थोडं युनिकच आहे. मग नंतर पनीर कोफ्ता आणि काजूकरी भाजी खाल्ली आणि आम्ही निघालो होतो घरी. तर चला मग भेटू उद्या ब्लॉग मध्ये. लाईक करून कमेंट करून सांगा ब्लॉग कसा होता.